पूर्ण व्हायला हवीत या उद्देशाने क्रिकेट खेळावं, अन्यथा आपल्याला षटकं कमी करावी लागतील. आलेले सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत पोमण च्या ग्रामस्थांना विनंती, जर आपण या ठिकाणी आला असाल तर नक्कीच आपल्या स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं, कारण आपण या ठिकाणी टायगर स्पोर्ट्स विपाडा संघाच्या आयोजनामध्ये या ठिकाणी आज प्रेक्षक म्हणून आज आणि मान्यवर म्हणून आपण लाभलेला आहात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करतोय. दरम्यान हा पहिला चेंडू, मला वाटते हा झेल होता, तो झेल या ठिकाणी सुटला गेलाय. संतोष कोम कुठे असतील? राकेश घोषे आणि अक्षय माळी यांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये आहेत आणि आयवा कॅचसाठी म्हणजे प्रेक्षकांसाठी याच्या इथे बाउंड्री मिळाली आणि या बाउंड्रीनं धावफलकाला सुरुवात झाली. लगातार 3 षटकार मारा आणि राकेश घोषे आणि अक्षय माळी यांच्या माध्यमातून 500 रुपये कमवा. तर प्रेक्षकांना षटकाराचा झेल घेतला तरी सुद्धा 200 रुपये दिले जातील. मात्र जे आमचे आयोजक आहेत त्यांच्याकडे रक्कम जमा करायची अशी सुद्धा विनंती करतोय. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. रोहित चेंडूकडे पाहत होता, बघा कशा पद्धतीनं. मात्र धावा घेणं हे पहिलं काम असतं. तर या 2 धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 6. जी धावसंख्या होती अगोदरच्या या सामन्याची 66-67 टार्गेट चेस केलं डोंगरीपाडा संघाने आणि आता मात्र टार्गेट सेट करत असताना तो संघ मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करतोय. एवन सारजा विरुद्ध जॅम्बे डोंगरीपाडा असा मॅच सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे डबल माइंड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मी म्हणेन नॅचरल गेम खेळावा लागेल प्रत्येक खेळाडूला, कारण की तुम्हाला इथे इम्प्रोवाइज करणं, तुमची प्रॅक्टिस सुद्धा तेवढी प्रखर असायला हवी, मजबूत असायला हवी. आता रोहित याने त्याचा गेम खेळणं फार महत्त्वाचं आहे. जसे की गोलंदाजी करतोय सागर तुंबडा याची गोलंदाजी आपण जर पाहिली तर नक्कीच त्याच्या स्टेंटवरती तो काम करत असताना बघायला मिळतो. हवेमध्ये चेंडू, खराब शॉट सिलेक्शन, मात्र इथे शतरक्षक चुकलाय, शॉट सिलेक्शन खराब होतं. 3 धावा पूर्ण होतील आणि पाहणं गरजेचं आहे किती धावा मिळतात. 4थ्या धावेसाठी निघालेत आणि 4 धावा पूर्ण. या 4 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय 10 या धावसंख्येवरती. सागरांचा पुढचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. लॉंगॉन क्षेत्रातला क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला फील्ड केलाय, धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. किती चेंडू टाकून झाले आतापर्यंत? तर षटक समाप्त झालं आणि एका षटका समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद 11 धावा. नव्या दमाने खेळत होता तो म्हणजेच डोंगरीपाडा संघ. आता आपण पाहतोय की थोडासा थकलेले दोन्ही फलंदाज. इथे धावसंख्या बनवावी लागेल, कारण की
A1 शारजा संघाची फलंदाजी सुद्धा आपण पाहिली आहे, मजबूत फलंदाजी आहे त्यांची सुद्धा. नवीन फलंदाज गोलंदाज आलाय, नवीन गोलंदाज दिनेश खोताडी A1 स्पोर्ट्स शारजा या संघाच्या माध्यमातून. आणि फलंदाज मैदानामध्ये आहे तो म्हणजेच पहिला ओपनिंग पेअर अजून सुद्धा कायम. सुभाषजी लोखंडे आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यांना स्टेजवरती येण्याची आयोजकांच्या माध्यमातून विनंती केली जाते. सुभाष या स्टेजवरती या. ओ इथे मात्र बघा मिस टाइम स्ट्रोक झाला, एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल, क्षेत्ररक्षकाला सागर चेंडूला उचलेला आणि फेकेल, तोपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण होतात. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो 13 या धावसंख्येवरती. जितू चांगली गोलंदाजी दिनेश चांगली गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहे, मात्र या सामन्यामध्ये तो काय करेल पाहणं गरजेचं आहे, कारण की या दोन्ही फलंदाजांनी अतिशय चांगली फलंदाजी अगोदर केलेली आहे. मात्र दिनेश खोताडे यांच्या समोर ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, 1 धाव नक्कीच मिळेल. अक्षय जाधव मला वाटतं किती चेंडू नंतर तर 8 चेंडू नंतर तो स्ट्राईक वरती आलेला दिसतोय. धाव संख्या आहे ती 14. राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, स्वतः गोलंदाज गेलाय भावेश, गोलंदाज नव्हता ते यष्टीरक्षक होता, तिथे यष्टीरक्षक गेला होता भावेश आणि त्याने चांगला प्रयत्न केला होता. मात्र टेक द कॅच आणि विन द मॅच असं म्हटलं जातं, इथे कॅच सोडलाय, मात्र मॅच अजून सुद्धा बाकी आहे. धावसंख्या आहे ती 15. आता टायमिंगला फार महत्त्व द्यावं लागेल रोहित आणि अक्षयाला, कारण की टायमिंग होताना दिसत नाहीये. दिनेश पुन्हा एकदा आपल्या फॉलोथ्रू मध्ये रनअप मध्ये जाताना A1 शारजा संघासमोर हा संघ लॉर फुलटॉस, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. थँक्यू, धन्यवाद डीजे. वेळ थोडासा आपल्याकडे नक्कीच कमी आहे. क्या बात आहे, चांगला चेंडू होता. एक मात्र चेंडू आपण जर पाहिला या संघासमोर एक कॉन्फिडंट चेंडू हाताळला गेलाय दिनेशच्या माध्यमातून आणि इतर संघांच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं जर आपण तर गोलंदाजांचा विचार जर केला तर दिनेश यांनी चांगली सुरुवात केली. आता मात्र एका षटकारानंतर 5 चेंडू आतापर्यंत टाकून जर दुसऱ्या षटकाची धावसंख्या आहे ती 21. पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न, 1 धाव नक्कीच पूर्ण होईल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. मात्र एकाच धावावरती समाधान आणि धाव फलक मात्र पुढे सरकला गेला 11च्या सरासरीनं. 22 धावा, नाबाद जिंदाबाद, जांबे डोंगरीपाडा संघाची धावसंख्या. मी विनंती करतोय या षटकानंतर आपण चिठ्ठ्यांचा कौल करणार आहोत, तर चंद्रपाडा संघाचा संघाने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आणि भेंडीपाडा या संघाचा संघानायक सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चिठ्ठ्यांचा कौल केला जाईल. पुन्हा एकदा लोहार फुलटॉस,
आणि लॉंग ऑफच्या वरनं चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. तेरे इश्क में हम पीते हैं जब से नाकाम हुए चाक जिगर सीते हैं ये तो कहने की है बातें कि नहीं जी सकते. एक्सक्लुझिव्ह. थँक्यू डीजे. दरम्यान आपण पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश खुताडी. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय त्याच्या गोलंदाजीवरती. शॉर्ट पेज बॉल आणि या ठिकाणी आपण पाहू शकता कसा आहे चेंडू. तर हा चेंडू आहे वाईड. आता फ्री हिट असेल. धावसंख्या झाली 32. विघ्नेश या चुका थोड्याशा नक्कीच महाग पडतील. फ्री हिट आहे. राईट आर्म ओर द विकेट. एज लागलाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला फील्ड करतोय का फेकतोय का पाहणं गरजेचं आहे आतापर्यंत. आणि या ठिकाणी फलंदाज बाद. एकच धाव. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धावसंख्या 33 आणि 34 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. चला चिट्ट्या आपण उडवतोय. चला आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. सिद्धिविनायक स्फोट चंद्रपडा टीमचा संगणक, त्याचनंतर गावदेवी स्फोट भेंडीपडा हे संघाचा संगणक आणि चालू असलेल्या सामन्यातील एक प्रतिनिधी. निश्चितच आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने आपण विराजमान व्हायचं आहे. आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे ते करणार आहोत आणि हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ करण्यासाठी मी विनंती करते कृष्णा भोईर दादांना विनंती करते आपण या आपले शुभ हस्ते हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण ओपन करूया. चला गुणाच्या नावाचं भाग्य या चिठ्ठीच्या द्वारे मात्र पुढे सरकेल हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पहिली चिठ्ठी उचलली जाईल तिला मात्र आपण पुढे वाटचाल देणार आहोत. परंतु सामना कोणाचा होते हे पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. गावदेवी भेंडीपाडा ए आणि त्यांच्या समवेत असणारे टीम विजयी संघ म्हणजेच पुढे चाल मिळाले आहे ती म्हणजेच सिद्धिविनायक स्फोट चंद्रपडा टीमला. या सामन्यातील जो संघ विजयी होईल त्याला मात्र 2 हात करावे लागतील गावदेवी स्फोट भेंडीपडा टीम समोर. चला आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. लक्ष आहे ती म्हणजेच जवळजवळ आपण पाहिलं तर 34 धावांचं लक्ष आहे आणि या 34 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे मात्र देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला सारजा संघ विनंती आहे कृपया करून यानंतर अजून सुद्धा आपण 2 मॅच बाकी आहेत तर कृपया करून या प्लीज.
पहिला चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे समीर, चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते. मला ते गेल्या वर्षामध्ये जे डोंगरीपाडा संघ तर मला वाटतं कुठल्या तरी स्पर्धेमध्ये, मला वाटते या स्पर्धेमध्येच टायगरच्याच स्पर्धेमध्ये तो निघाला होता सुपर 3 की सुपर 4 मध्ये. अपील केली आहे. मात्र आपण पाहू शकतो काय घडतंय. तर मयूर भोईर त्या ठिकाणी चेंडूला घेतात आणि जवळ आणून देत आहेत. अर्थातच लेगबायच्या रूपानं धावफलक पुढे सरकलाय. तो म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. विजयासाठी जे लक्ष आहे ते 34चं लक्ष आहे. मी म्हणेन जर एक्स्ट्रा नाही दिल्या रोहित आणि त्याच्या संघाने तर कुठेतरी एक मामला या ठिकाणी जमू शकतो. मॅच या ठिकाणी डोंगरीपाडा संघाच्या बाजूने येऊ शकते. मात्र समोरचे फलंदाज सुद्धा चांगली फलंदाजी करतात आजच्या दिवसामध्ये. हो पुन्हा एकदा अजून एक लेग बाय, अजून एक लेग बाईज. धावफलक आपण पाहू शकतात ते 3 धावा. चांगली गोलंदाजी रोहित त्याच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात. नक्कीच दोन्ही पर्याय वापरावे लागतील, एकतर विकेट किंवा डॉट डिलिव्हरीज. त्यामुळे स्कोर थांबवू शकता समोरच्या संघाचा. मात्र समोरचा संघ लेग बायच्या का होईना मात्र धावा जमवत आहेत. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव सहजतेनं पूर्ण. हा जो क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण जर पाहिला प्रमोद सुरेश कोठावले असं या खेळाडूचं नाव, जो कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना जे आंबे डोंगरीपाडा संघामध्ये रोहित याच्या संघामध्ये बघायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये, चेंडू इथे फोर्स करायचा होता मात्र प्रयत्न फसलाय आणि जाळ्यामध्ये आलाय. तो म्हणजेच अक्षय याच्या फलंदाज बाद सागर तुंबडा. चला फलंदाजाने विनंती असेल थोडं जरा घाई करा. जी मधली लाईन आहे तिथपर्यंत क्रॉस आपण व्हायला हवेत. धीरे धीरे चाल गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना ते धीरे धीरे चाल गो मैना ना खंडीले पाडीत नीन गो मैना खंडीले पाडीत नीन गो मैना खंडीले पाडीत नीन गो मैना धीरे धीरे. पालघरवरनं डायरेक्ट खंडीच्या पाड्यात. केवढं अंतर कापलंय बघा गायकाने. दरम्यान धावसंख्या आहे ती 4. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. धावसंख्या फक्त 4 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रोहित याची. क्या बात आहे. चांगला वेग होता, चांगला चेंडू होता. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी आपण पाहू शकता इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक्स्ट्राच्या रूपानं विनोद भोईर बाउंड्री. ओके थँक्यू. पंचांचा इकडनं इशारा आलाय की थोडंसं आपण बघूया. पंचाने रेफर केलेला आहे प्रेक्षकांवरती. नक्कीच प्रेक्षक सुद्धा आपण जर पाहिलं तर नक्की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे मात्र त्यांनी बाउंड्री सांगितल्या तरी सुद्धा पंचाने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच हा यस बाहेर आहे, खेळाडू बाहेर आहे. तर नक्कीच धन्यवाद डोंगरीपाडा संघाचे प्रेक्षक. अगोदरच या ठिकाणी इमानदारी दाखवलेली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप नक्कीच आभार आम्ही व्यक्त करतोय. तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 आणि विजयासाठी अजून सुद्धा 28 धावांची मला वाटतं 26 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते 12.
अक्षय बॉलिंग मार्क वरती. बाहेर गेला होता अडवण्यासाठी खेळाडू, त्यामुळे आपण जर पाहिलं तर ही बाउंड्री या ठिकाणी नक्कीच मिळाली. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं करणं गरजेचं आहे. सारजे संघाला एक वेलकम बाउंड्री मिळाली म्हणजे चांगला स्कोर या ठिकाणी आला सांगायला हरकत नाहीये. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक कुठला चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करेल पाहणं गरजेचं आहे. येथे मात्र 2 धावा मिळतील. भावेश आणि अजून एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला फलंदाज बघायला मिळते. भावेश आणि अजून एक फलंदाज जो आहे संतोष. ही जोडी फार महत्वाची आहे. या जोडीवरती सारजे संघाला नक्कीच भरोसा आहे. धावसंख्या आहे ती 10. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूखाली क्षेत्ररक्षक नितीन आणि फलंदाज संतोष तुंबडा बाद. धीरे धीरे चाल गो मैना, धीरे धीरे चाल गो मैना ना पुढे. चला वेळ नाहीये. क्षेत्ररक्षक विनंती असेल क्षेत्ररक्षकांना, डोंगरीपाडा संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे कृपया करून जास्त डिस्कशन करू नका. कर्णधार आणि गोलंदाज किंवा मग एखादा जिम्मेदार खेळाडू असेल त्याच्याकडे नेतृत्व द्या, जेणेकरून वेळ वाचेल. दिनेश खुताडी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अक्षय जाधव आहे जो की बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत त्याने 2 चेंडू टाकलेत, 2 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात आणि एक महत्वाचा फलंदाज बाद केलाय. थोडासा उशीर होतोय त्यामुळं आपण पाहतोय की नक्कीच मॅच या ठिकाणी रंगले. शॉर्ट पेस डील चेंडू होता, शॉर्ट पेस डीलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडूने वळण घेतलंय. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत या ठिकाणी केलेलं आपण पाहू शकताल. जर्सी नंबर 18 दिनेश खुताडी चांगली फलंदाजी करत असताना दरम्यान धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवरती. तर आतापर्यंत या षटकामध्ये 4 धावा आल्यात आणि 3 चेंडू त्याने टाकलेले आहेत. अक्षय याच्या या गोलंदाजीमध्ये जे लक्ष आहे आतापर्यंत 34, त्याच्या प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करत असताना एवन स्पोर्ट्स सारजा संघाने 12 धावा बनवल्या. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच रोहित कोठावले आणि रोहित याने चेंडूला आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीने फील्ड केलं गेलं. धावसंख्या आहे ती 13. याचाच अर्थ अजून सुद्धा आपण जर पाहिलं 21 ना नाही 2 8 चेंडू 21 धावांची गरज. क्या बात आहे. चांगला चेंडू. इथं भावेश या खेळाडूला चांगलं काम करावं लागेल एवन स्पोर्ट्स सारजा संघाच्या माध्यमातून. एवन स्पोर्ट्स सारजा संघाने इथे चांगलं डेव्हलप केलंय आपल्या खेळाडूंना. चांगलं क्रिकेट ते खेळतात. या मोसमामध्ये असेल, मागील मोसमामध्ये असेल, चांगले चांगले संघ त्यांनी पराभूत केलेले आहेत. आज मात्र त्यांना संधी आहे या ठिकाणी. टॉस डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. बॅटला लागून कदाचित चेंडू यष्टीवरती गेला असावा, तर फलंदाज बाद झालाय तो म्हणजे भावेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी तो म्हणजेच गणेश तुंबडा. गणेश आपण जर पाहिलं तर उंचपुरा असा फलंदाज आहे.
शरीर यष्टी भरपूर उंच आहे आणि त्याचा फायदा त्याला नक्कीच होताना दिसतोय. मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाले आहेत. दिनेश आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे ती 13. अजून सुद्धा आपण जर पाहिलं 6 चेंडू 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावा. समीर कोठावले याच्याकडे चेंडू दिला गेलाय. समीर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हायवे एंडच्या बाजूने गोलंदाजीला सज्ज झालाय. ऑन साइडला शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी पंचांचा इशारा. पंच तुम्हाला काय हवंय? नक्कीच पंचांनी रिव्ह्यू केलेला आहे. ओके सेफ. इट इज आउट. जवळजवळ अर्ध्या फुटाचं अंतर आहे. नो टेन्शन. तर प्रेक्षकांना मला वाटतं भावनेच्या भरात दोन्ही हात वरती झाले त्यामुळे सारजा संघाच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये थोडीशी खुशी उत्पन्न झाली असेल की कदाचित इथे 6 आहे. मात्र असं हरकत नाही. फलंदाज झालाय बाद दिनेश. क्या बात आहे. चांगलं कॅमेरा वर्क केलाय. ते म्हणजेच आमच्या डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी त्या ठिकाणी कोण आहेत? साहिल. थँक्स साहिल. सुपर जॉब. आणि डीबीएन लाईव्ह आपल्या जोडीला नक्कीच जेव्हापासून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये लाईव्ह टुर्नामेंट चालू झाल्या तेव्हापासून आहे. नक्कीच चांगलं काम करतोय. आज VTCA जो चॅनल आहे तो सुद्धा आपण त्यांच्या माध्यमातूनच रन करतोय आणि काय जबरदस्त काम केलं जात आहे त्याबद्दल डीबीएन लाईव्ह आणि त्यांच्या ओनरचे तसेच त्यांच्या ग्रुप मेंबरचे सुद्धा खूप खूप आभारी आहेत. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो. चेंडू जातोय सरळ. शतरक्षक आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा. आता मात्र चांगलं शतरक्षण राहुल. चप्पल राहुल त्या ठिकाणी म्हणावं लागेल. धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 15 या धावसंख्येवरती 19 धावांची गरज असेल. चेंडू किती शिल्लक आहेत? तर 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागते. नव्यानं आलेला फलंदाज कोण आहे? तर अविनाश सुरुंदा हा मैदानामध्ये स्ट्राईक वरती आहे. 4 चेंडू 19 धावा तेवढं कठीण नाहीये. ओ इथे मात्र गोलंदाजी चांगली झाली. इथे गोलंदाजी चांगली झाली समीर याची. 3 चेंडू आणि 19 धावा. सामना एका बाजूला थोडासा झुकलाय मात्र संपलेला नाहीये मित्रांनो. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला उचलेल आणि फेकेल. बघा लगेच एका चेंडूनंतर बॉडी लँग्वेज बदलली शतरक्षकाची सुद्धा. अन्यथा अगोदर थोडासा घाई करत होता तो शतरक्षक. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये अजून सुद्धा मला वाटतं 18 धावांची गरज होती. 1 चेंडू 18 धावा. लगेच टॉस साठी आम्ही आमंत्रित करू आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा अगोदर मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. नंतर टॉस केला जाईल. ऑन साइडला बघा आम्ही म्हटलं होतं की या फलंदाजाच्या बॅटमध्ये मोठे फटके आहेत मात्र थोडासा मागे उतरला गणेश. हार्डलक A1 सारजा. रोहित इज द मॅन ऑफ द मॅच. रोहित या आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक स्वीकारा आणि